नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 30 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न आणि महत्त्वाचा. ओके, बघा, 400 ग्रँड स्लॅम एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, नोवाक जोकोविच. तर नोवाक जोकोविच हा 400 ग्रँड स्लॅम एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिलाच खेळाडू बनलेला आहे, म्हणजेच टेनिस खेळाडू बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, जगातील पहिलाच आहे असल्यामुळे प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ओके, तर नोवाक जोकोविच जो आहे तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, त्यांनी 2026मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 400वा ग्रँड स्लॅम एकेरी सामना जिंकला आणि हा खेळाडू ग्रँड स्लॅम टूर पार करणारा पहिलाच खेळाडू बनलेला आहे. ओके, तर बघा, हे करण्यासाठी त्यांनी डच खेळाडू बेटिक वॅन डी झांड शुल्पचा पराभव केलेला आहे. ओके, बघा, त्याचं नाव आहे म्हणजेच उपविजेता ठरलेला आहे डच या देशाचा खेळाडू बोटिक वॅन डी झांड शुल्प. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतीच मुख्यमंत्री आरोग्य योजना ही मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, पंजाब. तर पंजाब या राज्याने नुकतीच मुख्यमंत्री आरोग्य योजना ही मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी योजना सुरू केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघूयात. 2026मध्ये झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने कशाच्या आधारित चित्ररथ सादर केला होता? ओके, म्हणजेच कशाच्या आधारात झाकी सादर केली होती? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गणेशोत्सव. तर गणेशोत्सव याच्या आधारित 2026मध्ये झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने चित्ररथ सादर केलेला होता. ओके, बघा, 2026मध्ये झालेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. भारत ऊर्जा सप्ताह 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गोवा. तर गोव्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताह 2026 आयोजित केला जाणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. भारत ऊर्जा सप्ताह म्हणजेच इंडियन एनर्जी वीक, म्हणजेच हे 2026 महत्त्वाचे ऊर्जा क्षेत्र आंतरराष्ट्रीय कार्यक्रम गोवामध्ये ONGC ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गोवा येथे 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 27 ते 30 जानेवारी 2026 रोजी या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. कोणत्या देशाने चीनसोबत राजनैतिक संबंध खराब झाल्यामुळे चीनने दिलेले पांडाज वापस केले आहेत? ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जपान. तर जपान या देशाने नुकतेच चीनने जे दिले होते जपानला पांडाज ते वापस केलेले आहेत. ओके, तर कारण की राजनैतिक संबंध दोघांमध्ये खराब असल्यामुळे हे जपानने केलेले आहे. ओके, बघा, जपानची राजधानी आहे टोकियो. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. जानेवारी 2026मध्ये जागतिक आर्थिक मंच परिषद कोठे पार पडली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, दावोस. तर दावोस या ठिकाणी जानेवारी 2026मध्ये जागतिक आर्थिक मंच परिषद पार पडली आहे. ओके, तर दावोस हे कोणत्या देशामध्ये आहे? तर त्या देशाचं नाव आहे स्वित्झर्लंड. ओके, तर स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. बघा, दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी ही परिषद पार पडली होती आणि 19 ते 23 जानेवारी 2026 या दरम्यान WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक झाली आहे. ओके, तर बघा, याची थीम अत्यंत महत्त्वाची असते विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला ही विचारली जाऊ शकते. ओके, तर बघा, याची थीम होती अ स्पिरिट ऑफ डायलॉग, म्हणजेच जागतिक नेतृत्वासाठी
खुले संवाद आणि सहकार्य. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. नुकतेच 10,000 महिलांनी पारंपरिक बागुरुंबा हे नृत्य कोणत्या राज्यामध्ये सादर केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आसाम. ओके, तर आसाम या राज्यामध्ये नुकतेच 10,000 महिलांनी पारंपरिक बागुरुंबा हे नृत्य सादर केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. ओके, प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले असून ते किती वेळेस उपमुख्यमंत्री पदावर राहिले होते? ओके, याचं उत्तर असणार आहे 6. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एकूण 6 वेळेस ते उपमुख्यमंत्री पदावरती राहिले होते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. महात्मा गांधी पुण्यतिथी दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? ओके, बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 30 जानेवारी. तर दरवर्षी आपण 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करतो. ओके, तर बघा, महात्मा गांधी पुण्यतिथी ही दरवर्षी आपण 30 जानेवारी रोजी साजरी करतो आणि हा दिवस शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस म्हणूनही ओळखला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, या दिवसाला शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस म्हणूनही ओळखले जाते. ओके, बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. बघा, जागतिक आरोग्य संघटनेमधून म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून औपचारिकरित्या नुकतेच कोणत्या देशाने माघार घेतली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून औपचारिकरित्या नुकतेच माघारी घेतलेली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. बघा, WHO बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याचा मराठीत अर्थ होतो जागतिक आरोग्य संघटना. याची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 रोजी. याचे मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. बघा, ही संस्था संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. ओके, आणि WHOचे मुख्य कार्य म्हणजे जगभरातील आरोग्यविषयक धोरण ठरवणे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.